नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत तारे आणि साहित्य संस्कृती मंच इंदौरच्या रसिक मित्रांनो आणि प्रेक्षकांनो, मित्र हो, तुमच्या मंडळात या व्याख्यानाच्या रूपानं सहभागी होताना मला खूप आनंद वाटतो आहे. इंदौर हे मला खूप आवडणारं गाव. फार पूर्वी म्हणजे जवळजवळ 20 वर्षापूर्वी एकदा मी इंदौरला आलो होतो. तिथल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेनं भा.रा. तांबे स्मृती समारोहाचा प्रमुख पाहुणा म्हणून मला बोलवलं होतं आणि मी 3-4 दिवस इंदौरमध्ये मुक्कामी होतो. अनंत पोतदार यांनी मला आवर्जून निमंत्रित केलं होतं. आचार्य नावाचे गृहस्थ ते साहित्य परिषदेचे सचिव होते आणि ते मला कुमार गंधर्वांच्या गावालासुद्धा घेऊन गेले होते. मला त्या सगळ्या स्मृती आज इथं खूप खूप आठवत आहेत तुमच्याशी संवाद करताना. मित्र हो, महाराष्ट्राच्या बाहेर राहणाऱ्या खूप थोर लेखकांनी मराठी साहित्य समृद्ध केलेलं आहे. एकेकाळी हे मराठी साम्राज्य जिथपर्यंत गेलं होतं तिथपर्यंत आणि नंतर त्या प्रदेशातल्या मराठी माणसांनी खूप मोठं युगप्रवर्तक राजकीय सामाजिक काम तर केलेलंच आहे, पण वाङ्मयीन कामही केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल की भालचंद्र लोलेकर आणि भा.रा. तांबे यांच्यासारखे फार मोठे कवी आपल्या भागात होऊन गेले. मध्य प्रदेशमध्ये गजानन माधव मुक्तिबोध ज्यांनी हिंदीमध्ये युगप्रवर्तन केलं हिंदी कवितेमध्ये, आणि शरश्चंद्र माधव मुक्तिबोध ज्यांनी मराठीमध्ये युगप्रवर्तन केलं, असे 2 कवी तुमच्या मध्य प्रदेशमध्ये होऊन गेले. बाबा बोरकर आणि शंकर रामाणींसारखे गोव्यात होऊन गेले, हे आपणाला माहीत आहे. कवी चंद्रशेखर हे बडोद्याला होते गुजरातमध्ये, आणि रलू जोशी रलू जोशी हे हैदराबादला होऊन गेले, हे आपणाला माहीत आहे. तेव्हा ह्या महाराष्ट्राबाहेरच्या पण मराठी माणसांनी मराठी साहित्य समृद्ध केलेलं आहे. त्याची फार मोठी परंपरा आहे. आज मला तुमच्याशी कविता अशी असावी या 7 दिवसीय व्याख्यानमालेतलं एक व्याख्यान द्यायचं आहे. मित्र हो, आता या विषयावर बोलायचं म्हणजे स्वतःला शहाणं समजून बोलावं लागेल, आणि ते शहाणं समजून बोलणं हे काही मला आवडणारी गोष्ट नाही. पण विषय तसा दिला आहे तर निदान पोज तरी तशी घ्यावी लागेल. पण मी माझ्यासाठी बोलतो आहे, याच्यातल्या सूचना मी माझ्यासाठी मांडतो आहे असं गृहीत धरायला हरकत नाही. ज्या गोष्टींचा मी अवलंब केलेला आहे आणि ह्या अवलंब केल्यामुळं मला बरा कवी होण्यासाठी ज्या गोष्टींचा उपयोग झालेला आहे, त्याच गोष्टी अनुभवाचा भाग म्हणून मी तुमच्यासमोर मांडणार आहे, तुम्हाला सांगणार आहे. आणि हे सगळं अतिशय कमी वेळात 10 मिनिटात मला तुमच्यासमोर मांडायचं आहे. मित्र हो, सरळ कमी वेळ असल्यामुळं काही मुद्दे लिहूनच मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे मराठी कवितेची परंपरा समजून घ्या. रसाळ नामदेवांपासून संत नामदेव, ढसाळ नामदेवांपर्यंत दलित पॅन्थरचे संस्थापक, रसाळ नामदेवांपासून ढसाळ नामदेवांपर्यंत आणि अगदी आजच्या अनेक कवींपर्यंत सर्व प्रकारची कविता वाचा. तुमची वैयक्तिक आवड निवड काहीही असू द्या, पण मराठी कवी म्हणून तुम्हाला सर्व प्रकृतीचे कवी आवडले पाहिजेत. अभ्यासक म्हणून तुम्हाला सगळे आवडले पाहिजेत. वैयक्तिक आवड निवड असू शकते, पण कवितेचे अभ्यासक म्हणून तुम्ही सर्व कवी वाचले पाहिजे. आपल्या कवितेपेक्षा इतरांच्या कवितेवर प्रेम करायला शिका. आपल्या कवितेपेक्षा इतरांच्या कवितेवर प्रेम करायला शिका. झपाटून वाचन करा, मनन करा, चिंतन करा. उघड्या डोळ्यानं हे विशाल जग नीट पाहून घ्या आणि अंतःचक्षुनी त्याचा अन्वय लावा. मग पहा तुमच्या कवितेला कशी झळाळी येते. कवितेचा आशय व्यापक, सखोल आणि वैश्विक असावा. परवा एका अशाच समाज माध्यमावरच्या व्याख्यानात मराठी कवितेचे फार मोठे अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर सुधीर रसाळ, माझे गुरुवर्य, त्यांनी एक अप्रतिम व्याख्यान दिलं. ते व्याख्यान देखील शोधून तुम्ही ऐका. चांगली कविता म्हणजे काय या विषयावरचं ते व्याख्यान आहे. त्या व्याख्यानामध्ये त्यांनी ह्या 3 गोष्टी सांगितल्यात की कवितेचा आशय म्हणजे चांगल्या कवितेचा आशय व्यापक असतो, तो सखोल असतो आणि तो वैश्विक असतो. म्हणजे ती कविता अनुवादित झाली, जगात कुठेही गेली तरी तिच्यातलं जे सत्य आहे ते सत्य सगळ्यांना पटणारं असतं, ते वैश्विक असतं, ते खूप सखोल असतं, वरवरचं नसतं आणि ते खूप व्यापक असतं, कुठली तरी एखादी तात्कालिक गोष्ट लक्षात घेणारं नसतं. हे चांगल्या कवितेची 3 लक्षणं प्राध्यापक डॉक्टर सुधीर रसाळ गुरुवर यांनी सांगितलेली आहेत.
ते सविस्तर समजून घेण्यासाठी ते व्याख्यान तुम्ही आवर्जून ऐका. सरळसोट आशय सांगून टाकतं ते गाणं आणि भाषेची शक्ती पणाला लावते आणि प्रतिमेच्या माध्यमातून बोलते ती कविता. एक लक्षात ठेवा. सरळसोट आशय सांगून टाकतं ते गाणं, भाषेची शक्ती पणाला लावते आणि प्रतिमेच्या माध्यमातून बोलते ती कविता. कविता ही हौस नाही, ते कठोरपणे आचरायचं व्रत आहे, हे आधी नीट ध्यानात घ्या. कविता ही हौस नाही, ते कठोरपणे आचरायचं व्रत आहे, हे आधी नीट ध्यानात घ्या. कविता हेच कवीचं अध्यात्म असतं. कवीला वेगळं अध्यात्म नसतं, किंबहुना त्याचं ते स्वतंत्र अध्यात्म असतं. कविता हेच कवीचं अध्यात्म असतं. त्यातून तुमच्या सखोल जीवन जाणीवा येऊ द्या. केवळ तात्कालिक प्रतिक्रिया म्हणून कविता लिहू नका. मित्रहो, मी तुम्हाला आणखी एक गोष्ट महत्त्वाची सांगणार आहे की कविता वाचनाच्या संदर्भात मी काही सूचना कराव्यात असं डॉक्टर तारे म्हणाले की लोकांपर्यंत कविता पोहोचवण्यासाठी काय करावं. तर त्याच्यासाठी काही सूचना आहेत. सादरीकरणासाठी तुमची सर्वोत्तम कविता निवडा. कवितेच्या सादरीकरणाचा रियाज करा, तयारी करा. गाणेवाले रियाज करतात, नाटकवाले प्रॅक्टिस करतात, कविता वाचणारे करत नाहीत. आरशासमोर उभं राहून आपला प्रत्येक शब्द समोरच्याच्या मनावर कसा बिंबेल त्याच्यासाठी काय करावं लागेल ते तुम्ही नीट समजून घ्या आणि आरशासमोर उभं राहून त्याचा रियाज करा. उत्तम सादरीकरण करा. काळजातून कविता म्हणा, म्हणजे ती आपोआप समोरच्यापर्यंत पोचते. कुठलंही दडपण ठेवू नका, कुठल्याही इतर उद्देश डोळ्यासमोर ठेवू नका. मित्रहो, सादरीकरणासाठी कुणीही सहज कळणारीच कविता निवडीत असतं. अवघड कविता सादरीकरणासाठी निवडून उपयोग नसतो. त्याचं कारण असं की प्रेक्षकांना लगोलग नाही कळाली तर त्यांनी दाद कशी द्यायची तुम्हाला, त्या कवितेचा आनंद कसा घ्यायचा. म्हणून सादरीकरणासाठी कुणीही सहज कळणारीच कविता निवडीत असतं. तशीच तुम्ही कविता निवडायला हवी. मुद्दाम सादरीकरणासाठी कविता लिहू नका. हे एक डोक्यामध्ये असतं की असं केलं, असं बोललं म्हणजे दाद मिळेल, असं डोक्यात ठेवू नका. सादरीकरणासाठी म्हणून कविता लिहू नका. लिहिलेल्या कवितेतूनच चांगल्या आणि लोकांना सहज कळणाऱ्या कवितेची निवड करा. सादरीकरणासाठी म्हणून कविता वेगळी लिहू नका. लिहिलेल्या कवितेतूनच निवड करा आणि लोकांना कळणारी कविता सादर करा. कविता लिहिणं ही वेगळी कला आहे. सादरीकरण ही वेगळी कला आहे. सादरीकरण जमत नसेल तर त्याचा नाद सोडा. काही राहून जात नाही, काही सादरीकरण करू नका. मर्ढेकरांनी कुठे कविता सादर केल्या, कुसुमाग्रज कुठे कवी संमेलनाला जात होते, पण त्यांची कविता सगळ्यांपर्यंत पोहोचली. पोचवणारे असतात, सादर करणारे असतात. मर्ढेकरांना कविता सादर करता येत नव्हती किंवा ते सादर करीत नव्हते. पु ल देशपांडेसारख्या दिग्गजानं त्यांची कविता सादर केली. पुलंना कविता लिहिता येत नव्हती पण सादर करता येत होती. मर्ढेकरांना लिहिता येत होती पण सादर करता येत नव्हती. काय राहून गेलं? काही राहून जात नाही. त्याच्यामुळं ज्याला कुणाला स्वतः कविता लिहिता येत नाही पण प्रेझेंट करता येते त्यांनी दुसऱ्याची उत्तम कविता प्रेझेंट करावी. आणि ज्याला कुणाला कविता लिहिता येते पण सादरी करता येत नाही त्यांनी सादरीकरणाच्या फंदात पडू नये, उगाचच आटापिटा करू नये. आपली कविता झाली की कवी संमेलनातून उठून जाऊ नये. हे सगळ्यात महत्त्वाचं तत्त्व आहे. जर जायचे कविता न म्हणता उठून जा. दुसऱ्याला चांगली दाद द्यायला शिका. दुसऱ्याला चांगली दाद द्यायला शिका. कवी हा चेष्टेचा विषय होईल असे वागू नका. कवी हा चेष्टेचा विषय होईल म्हणजे उगाचच कोणाला धरून कविता म्हणून दाखवू नका. कविता प्रसिद्धीसाठी धडपड करू नका. चांगले असेल तर ते आपोआप प्रसिद्ध होते. मी माझ्या कॉलेजमध्ये रुजू व्हायच्या आधी आमच्या कॉलेजमध्ये एक कवी होता आणि मीही कवी म्हणून त्या कॉलेजमध्ये रुजू झालो. तर मला लोक म्हणाले, असा कसा रे तू कवी की तू सतत हसत राहतोस. आणि दुसरं म्हणाले की आमच्या आधीचा जो कवी होता तो सतत आम्हाला चहा पाजू कविता म्हणायचा. मी म्हटलं, मी चहा पाजून कोणाला कविता तर म्हणतच नाही, पण तुम्ही मला चहा पाजवला तरी मी तुम्हाला कविता म्हणून दाखवणार नाही, कारण मी फुकट कोणाला कविता म्हणून दाखवत नाही. त्यामुळे उगाच कोणाच्या कच्छेपी लागू नका. कवी हा चेष्टेचा विषय होईल असे वागू नका. कवी आणि कवितेची प्रतिष्ठा वाढेल असे वागा. तुमच्या कवितेविषयी लोक काय म्हणतात ते नीट ऐकून घ्या.
माझीच कविता चांगली हा गैरसमज डोक्यातून काढून टाका. व्यासपीठाशिवाय देखील राहता येतं त्याची पण साधना असते ती करा. आम्ही ज्या कविता सादर करतो त्या उत्कृष्ट कविता आहेत असं समजू नका. आम्ही म्हणजे जे लोकप्रिय कवी आहोत आम्ही ज्या कविता सादर करतो त्या आमच्या उत्कृष्ट कविता नसतात. त्या चांगल्या कविता असतात पण त्या आमच्या उत्कृष्ट कविता नसतात. त्याच्यामुळे जे लोक पॉप्युलर कविता म्हणत फिरतात त्यांच्या त्या उत्तम कविता नसतात. त्याच्यामुळे त्यांचं मॉडेल डोळ्यासमोर ठेवू नका. आमच्या लोकप्रिय कवितांचं मॉडेल डोळ्यासमोर ठेवू नका. त्या आमच्या तशा त्या अर्थानं आमच्या इतर कवितांपेक्षा दुय्यम दर्जाच्या कविता असतात. म्हणून शक्यतो अशा कवितांच्या विषयी आदर्श म्हणून डोळ्यासमोर ठेवू नका. आता शेवट वाचनासाठी मी तुम्हाला काही संदर्भ सांगणार आहे जे वाचल्यामुळं मला कविता थोडीशी कळाली, मला कवितेची जाणीव झाली. ते संदर्भ मी तुम्हाला सांगणार आहे आणि थांबणार आहे. पहिला संदर्भ आहे महाराष्ट्रीयांचे काव्य परीक्षण. लेखक श्रीधर व्यंकटेश केतकर याची नवी आवृत्ती बाजारात आली. पद्मगंधा प्रकाशनानं प्रकाशित केली. निवडक मराठी समीक्षा. संपादक गोमा पवार, मद हातकणंगलेकर. साहित्य अकादमीनं हा ग्रंथ प्रकाशित केला आहे. अतिशय उत्तम ग्रंथ आहे. तो सहज आणि स्वस्तात उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ निम्मे लेख हे कवितेचा विचार करणारे आहेत. त्याच्यामुळं तो ग्रंथ आवर्जून वाचा कविता समजून घेण्यासाठी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठीतलं ज्याला कवितेचं बायबल म्हणावं असं गुरुवर्य डॉक्टर सुधीर रसाळ यांचं पुस्तक कविता आणि प्रतिमा हे तुम्ही आवर्जून वाचायलाच हवं, कारण त्याच्यामुळं तुम्हाला कविता म्हणजे काय ते समजेल. त्यानंतर कविता क्या होती है आणि कविता एक वाङ्मय प्रकार अशी 2 पुस्तकं आहेत. एक मराठीमधलं एक हिंदीमधलं. दोनही पुस्तकं नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठानं प्रकाशित केलेली आहेत आणि दोघांचेही लेखक मराठीतले फार मोठे कवी आहेत. हिंदीतलं पुस्तकही मराठीतल्या फार मोठ्या कवीनं लिहिले, पण ते हिंदीमधलेही जाणकार आहेत चंद्रकांत पाटील. खरं तर एका विद्यापीठाची सिलेबसची पुस्तकं आहे ती, पण कविता म्हणजे काय हे समजून घ्यायचं असेल तर ही 2 पुस्तकं वाचावीत. कविता क्या होती है चंद्रकांत पाटील आणि कविता एक वाङ्मय प्रकार वसंत आबाजी डहाके. ही पुस्तकं आवर्जून वाचा. अत्यंत स्वस्तातली पुस्तकं आहेत. त्यानंतर कविता फुलते अशी हे वा रा ढवळे यांनी संपादित केलेलं जुनं पुस्तक आहे. ढवळे प्रकाशनानंच ते प्रकाशित केलेलं आहे. त्यानंतर विजया राजाध्यक्ष यांचं कविता रती नावाचं आस्वादक कविता काय असते त्याच्या संदर्भातलं पुस्तक. त्याच्यानंतर ज बा हारशे यांना केशवसुतांनी लिहिलेलं पत्र, एका नव्या कवीला काही सूचना सांगण्यासाठी केशवसुतांनी लिहिलेलं पत्र, हे पत्र आवर्जून वाचा. समग्र केशवसुतांच्या कवितेच्या पुस्तकात ते पत्र आहे. आणि विंदा करंदीकर यांनी औदुंबर साहित्य संमेलनात 1977 साली केलेलं अध्यक्षीय भाषण कवींशी कानगोष्टी नावाचं, जे त्यांच्या परंपरा आणि नवता या ग्रंथामध्ये समाविष्ट असलेलं शेवटचं जे भाषण आहे ते तुम्ही आवर्जून वाचा असं मला वाटतं. हे सगळे ग्रंथ जे मी सांगितले ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. महाराष्ट्रीयांचे काव्य परीक्षण, निवडक मराठी समीक्षा, कविता आणि प्रतिमा, कविता क्या होती है, कविता एक वाङ्मय प्रकार, कविता फुलते अशी, कविता रती, जबा हर्षे यांना केशवसुतांनी लिहिलेलं पत्र आणि विंदा करंदीकरांनी नव्या कवींशी केलेला संवाद, असं ह्या ग्रंथांचं स्वरूप आहे. मित्र हो, मी माझ्या पद्धतीनं मला फाडफाड भाषण करता आलं असतं, खूप बोलता आलं असतं, पण मी मुद्देसूद तुमच्यासमोर काही मुद्दे मांडलेले आहेत. आपणाला पटले तर आपण आवर्जून घ्या. हे मी तुम्हाला सूचना म्हणून, शहाणपण शिकवायचं म्हणून काढलेले मुद्दे नाहीत. मी शहाणा होता माझ्या अनुभवाला आलेले जे गोष्टी होत्या त्याच मी तुमच्यासमोर मांडलेल्या आहेत. मला प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत तारे आणि साहित्य संस्कृती मंच इंदौर यांनी इथं बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि ज्यांनी हे भाषण ऐकलं तुमचेही सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. नमस्कार.